नवी मुंबईतील रबाळे MIDC पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका लॉजवर राहणाऱ्या 2 जणांना, त्यात एक महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. या दोघांना गुप्त माहितीच्या आधारे संशयित म्हणून ताब्यात घेतलंय. यातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. दोघांकडूनही 12 मोबाईल, 2 लॅपटॉप आणि 81,000च्या बनावट नोटा, त्याचप्रमाणे 70,000ची रोख रक्कम, एक होंडा सिटी कार ही जप्त केली आहे. हे दोघेही अंदाजे मागील 1 वर्षांपासून बनावट नोटा छपाई करत असून अनेकांना गंडा घातल्याचं समोर आलंय. मान्य गृहमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या संकल्पनेतून प्रत्येक युनिटमध्ये एक फायनान्शियल इन्व्हेस्टिगेशन युनिट स्थापन करण्यात आलेलं आहे. FIUचं काम हे आहे की लोकांची फसवणूक होण्याच्या अगोदरच त्यांनी अशा लोकांची माहिती काढणे आणि त्यांच्यावर कारवाई करणे, प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन्स अगेन्स्ट फायनान्शियल फ्रॉड्स, यासाठी हे युनिट कार्यरत आहे. आपल्याकडे सिनियर PI सतीश जाधव आणि त्यांचे सहकारी PSI नरेंद्र पाटील यांना 20 तारखेला एक माहिती भेटली की तुर्भे MIDCमधील एका लॉजवर एक मुलगा आणि एक मुलगी बऱ्याच दिवसापासून वास्तव्यास आहेत आणि त्यांच्याकडं अनेक मोबाईल फोन्स आणि प्रिंटर, स्कॅनर्स असं साहित्य आहे. काहीतरी सस्पिशियस ॲक्टिव्हिटी चाललेली आहे. त्यामुळे त्यांनी जाऊन त्या ठिकाणी तपासणी केली. तपासणीच्या वेळी त्या मुलाने लॉजमध्ये काही करू नका, आम्ही तुमच्यासोबत तुमच्या ऑफिसला येतो आणि सांगतो सगळी माहिती, अशी विनंती केली. त्यानुसार त्यांना त्यांच्या गाडी त्यांच्या सामानासह ऑफिसला घेऊन आले. ऑफिसमध्ये आल्यानंतर त्याची जी उत्तरं आहे ती समाधानकारक वाटली नाही. संशय आल्याने आमचे रोहित बंडगर आहेत सायबर पोलीस स्टेशनचे अधिकारी, ते आणि फॉरेन्सिक एक्सपर्ट सुशांत पाटील यांच्या दोघांच्या मदतीने त्याच्याकडं मिळून आलेला फोन आणि फोनची तपासणी केली. त्यामध्ये बनावट नोटांचे फोटो मिळाले. त्यामुळं त्याच्या गाडीचा सर्च घेतला पंचासमक्ष. त्याच्याकडं टोटल 12 मोबाईल फोन, टॅब, स्कॅनर, प्रिंटर आणि त्याच्या गाडीमध्ये 500 दराच्या आणि 100 दराच्या बनावट नोटा, असं सुमारे 7 लाखाचा, त्याच्या कारसह 7 लाखाचा मुद्देमाल मिळून आला. हा जो आरोपी आहे विवेक कुमार पिपल, याच्यावर पहिला देखील सन 2016-17ला त्याच्या कारमध्ये लाल दिवा समोर डिकीवर ठेवून तो मिळून आला होता म्हणून 420चा गुन्हा दाखल आहे. त्याच्यासोबतची एक मुलगी, त्याची जे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये ते गेली काही वर्षापासून आहेत, ती मुलगी एका बँकेची एक्स एम्प्लॉई आहे आणि त्या दोघांनी मिळून हे सर्व साहित्य जमा करून आपल्या ज्या करन्सी नोट आहेत त्या बनावट नोटा छापण्याचा प्रयत्न केल्याचं आढळून आलेलं आहे. त्यानुसार त्यांच्या विरुद्ध रबाळे पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे. रबाळे पोलीस स्टेशनचे API पवार आणि डिटेक्शनचे PSI दळवी हे सध्या तपास करत आहेत. त्यांना 25 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांडमध्ये ते होते. आता सध्या ते मॅजिस्ट्रेट कस्टडीमध्ये आहेत, जेल कस्टडीमध्ये आहेत. ही जी कारवाई आहे ती EOWचे ACP श्री भाऊसाहेब ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली सिनियर PI सतीश जाधव, PSI नरेंद्र पाटील आणि त्यांच्या सहकार्याने केलेली आहे. याच्या विरुद्ध एक 420चा विवेक कुमार पिपल विरुद्ध यापूर्वीचा गुन्हा आहे आणि तो गेली बरेच दिवस जी माहिती घेतली तो त्याच्या आईच्या आणि भावाच्या संपर्कात नाही, त्याच्या घरी वास्तव्यास नाही. तो ही जी त्याच्यासोबतची मुलगी आहे तिच्याच घरी राहत होता आणि चौकशीत असं निष्पन्न झालं आहे की त्या मुलीच्या आईला देखील हे दोघंजण मिळून त्रास द्यायचे. त्या मुलीची आई आपल्या नवी मुंबई महानगरपालिकेत नर्सिंग स्टाफमध्ये कामाला होती आणि तिच्या पगारावरच हे जगायचे. तिला देखील त्रास दिल्यामुळं तिने डॉमेस्टिक व्हायलन्सची केस केल्याची प्राथमिक माहिती आहे. त्याचे डिटेल्स तपासी अधिकारी प्राप्त करतात. मुलीचा बॅकग्राऊंड काय? मुलगी पहिली बँकेमध्ये एम्प्लॉई होती एका बँकेमध्ये असं कळतं आहे.
आणि त्यातूनच बहुतेक ही डुप्लिकेट नोटा छापण्याची आयडिया त्यांच्या डोक्यामध्ये आली असेल.